गुन्हेगार कितीही सराईत आणि निर्डावलेला असू द्या, त्याला जेलमधला पहिला दिवस आठवतोच. मी तर सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित माणूस होतो. माझ्यासारख्याला जन्मठेपेची शिक्षा होणं हा सर्वांनाच फार मोठा धक्का होता. जबरदस्त आश्चर्य होतं. मला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी केवढी गर्दी जमली होती. पुरावे, साक्षीदार, फेर तपासणी, उलट तपासणी, पुन्हा साक्षी, वकिलांचे, सरकारी वकिलांचे आरोप, प्रत्यारोप आणि ह्या साऱ्याचा सार आणि सारांश म्हणजे जन्मठेप. सर्व साक्षी आणि पुरावे लक्षात घेऊन हे न्यायालय ह्या निर्णयापर्यंत पोचलं आहे की आरोपी दयानंद परमानंद पवार याला स्वतःचा दत्तक पुत्र प्रेमानंद दयाराम पवार ह्याचा खून केल्याबद्दल कलम 302 अनुसार जन्मठेपेची शिक्षा फरमावित आहे. आरोपीला 21 वर्ष 10 महिने आणि 13 दिवस सक्त मजुरीची शिक्षा भोगावयाची आहे. पुढचं बोलणं काही मला ऐकू आलं नाही. 21 वर्ष 10 महिने आणि 13 दिवस? डोळ्यासमोर अंधारीच आली. डोकं चक्रावू लागलं. सारं न्यायालय गरगर फिरू लागलं. पोलीस व्हॅन मला घेऊन मध्यवर्ती कारागृहात हजर झाली. त्यावेळी 4:45 झाले होते. जेल सुप्रिटेंडंटने कपडे जमा केले. खिशात 500 रुपये होते. ते डिपॉझिट केले. कैद्याचा ड्रेस देण्यात आला. नंबर दिला 302. 10 नंबरच्या बरॅकमध्ये कॉर्नरला माझी कोठडी होती. जेलचा तो पहिला दिवस आणि प्रसंग मला तर रडूच कोसळले. कितीतरी वेळ मी अश्रूंना वाट करून दिली. 17 ऑक्टोबर 1952 ही इतिहासातील कोणती महत्त्वाची नोंद नाही. माझी जन्मतारीख आहे. गेल्या वर्षी ह्या स्थितीला माझ्या मुलानं माझा 48वा वाढदिवस मोठ्या थाटाने साजरा केला होता. त्याला साथ दिली होती प्रीतीनं. प्रीती, प्रेमची प्रेयसी. एका दुपारी मी कथा लिहित बसलो होतो. अचानक कॉल बेल खणाणली. कथेचा शेवट जवळ आला होता. सारं डोक्यात बसलं होतं. घटनाक्रम यथोचित होता. आणि आता कोणीतरी आलंय. घरात दुसरंही कोणी नाही. कोण असणार? मी अविवाहित, शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात गृहपाल म्हणून शासकीय नोकरीत होतो. मध्यंतरी माझी तब्येत चांगली राहत नव्हती म्हणून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली होती. प्रेमानंद हा माझा दत्तक पुत्र. नागपूरच्या अनाथ आश्रमातून मी त्याला दत्तक घेतले होते. तो गोरागमटा, घाऱ्या डोळ्यांचा होता. त्याला लहानाचे मोठे केले, शिकवलं. आता तो LLB पार्ट 1ला आहे. तो आणि मी ह्या 3 ब्लॉकच्या स्वतःच्या मालकीच्या घरात राहतोय. आता कुणीतरी बेल वाजवतंय म्हणून नाईलाजानं उठलो. दार उघडलं. समोर 18-19 वर्षाची तरुण मुलगी होती. मी प्रीती, प्रेमच्या कॉलेजमध्ये शिकते. माझी आणि प्रेमची मैत्री आहे. मला त्याला भेटायचं होतं. एका दमात तिनं सारं सांगून टाकलं आणि मी स्तब्धच झालो. अंकल, मी आत येऊ का? हो, ये ना. ती आत आली. खुर्चीवर बसली. रुमालानं घाम टिपू लागली. मी टेबल फॅनचं तोंड तिच्या दिशेने फिरवलं. मी पाणी घेऊ का अंकल? मी देतो ना. कशाला? मीच घेते. सळपातळ बांधा, गोरी पान, गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता, पांढरी ओढणी. पाण्याच्या माठाजवळ जाताच तिचं लक्ष टेबलवरच्या प्रेमच्या फोटोकडे गेलं. क्षणभर तिची नजर त्यावर स्थिरावली. माझ्याकडे पाहिलं. मी नजर दुसरीकडे केली. पण माझ्या लक्षात आलं की ही मुलगी प्रेमला जीव लावत असावी. तिच्या नजरेतला ओलावाच सांगत होता. पाणी पिल्यावर ती बसली. तू? मी BA फायनलला आहे. मी अन प्रेम गॅदरिंगच्या वेळी एकाच नाटकात काम केलं होतं. गुंतता हृदय हे. व्हेरी गुड. त्यात मी महानंदाचा रोल केला होता आणि बाबूलचा रोल प्रेमने केला होता. तिच्या या बोलण्यावर मी किंचित हसलो. तेव्हापासून ती पुढे काही बोलली नाही. पण न बोलताही ती बरंच काही सांगून गेली होती. क्षणभर दोघांच्या मध्ये शांतता पसरली. नंतर ती म्हणाली, अंकल प्रेमला सांगा मी आले होते म्हणून. ठीक आहे. ती गेली. मी आतून दार बंद केलं आणि बाहेर खिडकीतून पाहू लागलो. रात्री TV मधला सिनेमा पाहत बसलो होतो. प्रेम सकाळपासूनच घराबाहेर होता. कुणीतरी दार वाजवलं. पाहिले तर समोर 2 पोलीस होते. आपण दयानंद पवार ना? हो. प्रेमानंद आपलाच मुलगा ना? होय साहेब. त्याला सकाळी अटक झाली. अटक? होय.
तो गर्द विकताना पकडला गेलाय. काय? गर्द विकताना? तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंय. मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो. प्रेम गजाआड होता. पोलीस सब इन्स्पेक्टर मला सांगू लागले, ही एक गर्द विकणारी टोळी आहे. या टोळीचा प्रमुख आहे स्थानिक लीडर, एका पक्षाचा अध्यक्ष. त्यानं अशीच कॉलेज कुमारांची टोळी तयार केली आहे आणि त्यांच्यामार्फत गर्द विक्रीचा धंदा सुरू केला आहे. गर्द विकताना त्याच्याच कॉलेजमध्ये आम्हाला तुमचा मुलगा सापडला आणि आश्चर्याची बाब अशी की तो स्वतः गर्द पितो. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या हातापायाची ताकदच निघून गेली. दुसऱ्या दिवशी जमानत घेऊन मी त्याला सोडवलं आणि वेळ न दवडता काही दिवसातच एका शुभ मुहूर्तावर प्रीती आणि प्रेमचा प्रेमविवाह संपन्न झाला. प्रीती सून म्हणून माझ्या घरी आली. मी त्यांना हनीमूनला काश्मीरला पाठवले. 20,000 रुपयांचा स्टेट बँकेचा प्रवासी चेक सोबत दिला. सारं काही व्यवस्थित सुरू होतं. दिवस जात होते, महिने मागे पडत होते. अशाच एका रात्री 2 वाजता प्रेम आला. तो झोकांड्या देतच, प्रेम? प्रीती जवळ आली. मी समोर आलो. तू गर्द घेतलीस? येस डॅडी. अरे काही लाज लज्जा? अहो बाबा, किती वेळा ह्याला सांगितलं, गर्द शराब घेऊ नकोस म्हणून, त्या मूर्ख दोस्तांबरोबर दोस्ती ठेवू नको म्हणून, पण ऐकतच नाही. हे मूर्ख पोरी, मला शानपणा शिकू नकोस. तू माझी बायको आहेस. मी म्हणेल तसंच वागायचं. तू मला असं मवालीसारखं? चोप! आई ग म्हणत प्रीती फरशीवर धाडकन पडली. मूर्खा, माजल्यावानी वागतोस? मी त्याला मारण्यासाठी हात उगारला तर त्यानं खिशातली पिस्तूल काढली. चल बुड्या, हो बाजूला. एवढ्यात प्रीतीमध्ये पडली. तोपर्यंत त्यानं पिस्तूलचा चाप दाबला आणि दुसऱ्याच क्षणी प्रीती रक्तबंबाळ झाली. चांडाळा, दुष्टा! अरे हो बाजूला, बुड्ढा साला. मग मात्र मला हा अपमान सहन झाला नाही. त्याचे ते शब्द काळीत चिरत गेले. ज्याला दूध पाजून मी मोठं केलं होतं तो अखेर असा साप निघावा, याचं फार वाईट वाटलं. त्यानं यव्वाना माझा गळा पकडला होता. मी सारी ताकद एकवटून माझा गळा सोडवला. त्याच्या हातातली पिस्तूल काढून घेतली आणि क्षणाचाही विलंब न लावता गोळी झाडली. ठो ठो ठो! त्याची छाती, डोकं, पोट सारं सारं छिन्न विछिन्न झालं होतं. बाहेर कावळ्यांची कावकाव ऐकू येऊ लागली. घोबडांची घुरघुर, कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. सारं सारं एका क्षणात समाप्त झालं. मनात खूप स्वप्न रंगवली होती, सप्तरंगी. पण मूर्ख मवाली दोस्तांच्या नादी लागून प्रेम संपूर्ण बिघडला होता. 101% गर्दच्या तो आहारी गेला होता. तो सारं नातंही विसरला होता. म्हणून मला असं कठोर मन करावं लागलं होतं. नाईलाज होता माझा. प्रीतीसारख्या जीवाला जीव लावणाऱ्या पत्नीचा खून त्यानं केला होता. बापाचा गळा दाबत होता. अखेर मी स्वतःहून पोलिसांच्या हवाली झालो. न्यायालयानं जन्मठेप सुनावली. आजचा जेलमधला पहिला दिवस एवढा भयानक व भीतीदायक असेल याची मला कल्पनाही नव्हती. रात्री 4चे टोले ऐकू येत होते आणि मी अश्रू ढाळीत होतो, व्यर्थ आणि निरर्थक जीवनाला साक्षी ठेवून. धन्यवाद.